सातारा जिल्हा परिषदेतील सभापती निवडीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं बहिष्कार टाकलेला आहे। झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी याबाबतची माहिती दिलेली आहे। भाजपनं सदस्य फोडल्याचं कारण देत राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं निवड प्रक्रियेमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं टाकलेल्या बहिष्कारामुळे भाजपचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी आता एक मोठी घडामोड समोर येते, ती म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य या ठिकाणी या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकणार आहेत। आणि खरं तर आज ही महत्वाची बैठक या ठिकाणी सभा होणार होती की ज्याच्यामध्ये जे जिल्हा परिषदेचे सभापती निवडणं आहे ती निवड ही तर प्रक्रिया पार पडणार होती। मात्र आता राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या सदस्यांनी या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकायचं ठरवलेलं आहे। खरं तर निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही पद्धतीने होत नाहीये आणि त्याचबरोबर या आधी जो 20 तारखेला जो काही गोंधळ झाला होता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी, त्यामुळे या प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने होत नाहीये असा आरोप नेत्यांचा होता। मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती आणि त्यानंतर हा सगळा प्रकार संसदेत विधानसभेत गाजला होता। असं असताना देखील मात्र ही सुद्धा आता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल असं वाटत असताना आता या दोन्ही पक्षांनी या ठिकाणी बहिष्कार टाकायचा निर्णय घेतलेला आहे। मात्र अद्यापर्यंत एकही नामनिर्देशन पत्र या दोन्ही पक्षांनी घेतलेलं नाहीये। आता मात्र या ठिकाणी त्यांचे सदस्य येतात का, या सभागृहात येऊन ते कशा पद्धतीने आपला बहिष्कार दाखवत आहेत किंवा मंत्री शंभूराज देसाई सुद्धा काही वेळाने पत्रकार परिषद घेणार आहेत, नेमकं ते कोणती भूमिका मांडतात हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।